शालिनी, ए शालिनी बाळा. आई आई आई, कधी कधी मला सोडवणार आहेत बाबा? बघ ना, आता माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी, सोडचिट्टे सगळं काही मी त्यांना देऊन टाकलं ना. कधी सोडवणार आहेत मला ह्यातून? बघ शालिनी बाळा, तुझा बाप शहाणा नाहीये. त्याला काय तुझी का नाही कदर नाही किंवा तुझी काळजी नाहीये. तू टेन्शन घेऊ नको. ओके, संजय म्हणणार आहेत ना, संजय म्हणणार आणि आम्ही दोघं मिळून आहे ना तुला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. अजून दोन चार दिवस लागेल म्हणलं ते वकील साहेब जामीन मिळवण्यासाठी. अजून 2-4 दिवस राहतं. मग आम्ही प्रयत्न करतोय. मला रात्र झोप येत नाही बाई, माहितीये का? जेवण जात नाही. तुझी सारखी काळजी, पण तुझ्या बापाला बिलकुल काळजी नाही. त्या रश्मीला फोन करतात, सूर्यासोबत बोलतात, नातीसोबत बोलतात, सुरमीच्या सोबत. पण तुझी कधी एक सुद्धा दिवसातून एकदा सुद्धा म्हणत नाहीत माझी पोरगी असेल तिथं, खाल्लं का नाही, कशी असेल, काय असेल. तुझ्या बापाला बिलकुल चिंता नाही ग, बिलकुल चिंता नाही बाय. आई, लवकरात लवकर सोडव ना बाबा मला भेटायला पण येत नाही. तू एक काम करते काय? हे बघ, तू प्रयत्न करते, माझी काळजी तुला मान्य काय? मला असं वाटतं तू पण नको लय टेन्शन घेऊ माझ्यासाठी. बाबांनी तर मनाव घेतलं तर बाबा लगेच मला आत्ता लगेच सोडवतात. बाबा का नाहीत कंप्लेंट माघारी घेत? बाबांना सांग ना कंप्लेंट वापस घ्यायला. मला लगेच आत्ता सोडवत्याल. बाबांना सांग, नाहीतर मला बाबांना एकदा बोलायचंय. मी बाबांना सांगते ना, मी आधी जे काही चुका केल्या असतील त्याचा मला पश्चाताप आहे. त्याची शिक्षा पण भोगून झाली ना. किती दिवस राहू मी इथं आहे? मला नाही करमत इथं. बघा आहे, मला तुमची सगळ्यांची लय आठवण येते. अगं मला इथं अजिबात करमत नाहीये. रात्री पण इथं झोप पण नाही लागत आहे, माहितीये का? मला इथं अजिबात करमत नाही. बाबांना भेटायला सांग, तू बाबांना सांग समजून सनी आहे. मला नाही राहायचं इथं. सुरेश, जेवण बनवलं का नाही तुझ्या आईने? मी जेवायला आलो, टोपल्यात बघितलं तर टोपलं रिकामं, सगळं भाज्या बिज्या काहीच नाहीयेत. कुठे गेली तुझी आई? कुठे गेली? ओ बाबा, मला पण भूक लागली मरणाची, पण मी काय करू? आई ना तिकडे शालेन ताईला तिकडे सोडायचा प्रयत्न करते. तिथनं संजय म्हणणार आणि ते दोघं गेल्यात. या तुझ्या आईने किती प्रयत्न करू ती शालिनीला सोडवायचा, मी सोडून देत नसतो तिला. काय माहितीये का, तिला सोडायचं असतं तर मी कधीच कंप्लेंट वापस घेऊन तिला आणलं असतं. पण काय माहितीये का, ही कसं आहे, आपण तिच्या चुका आहे ना, अशा चुका पदराखाली घातल्यानंतर का नाही पोरगी शेफारल्याने करेल. मी सांगितलं ना, मी तुझ्या आईला काय म्हणलं, थांब जरा मी सोडवतो माझ्या डोक्याने, पण ती ऐकतच नाही अजिबात. नाही, तू कर, प्रयत्नच कर म्हणावं सोडवायचा. सुटते का बघ म्हणाव. कोण जामीन देत आहे, कोण तुला ती बाहेर काढतं हेच बघतो मी. बाबा, मला काय वाटतंय माहितीये का, की आईचं काय घरात लक्ष नाहीये बघा. शालिनी ताई सारखं तिचं ना रात्रंदिवस जप असते ती. तुम्ही एक काम करा, शालिनी ताईला ना सोडवा, कंप्लेंट वापस घ्या आणि सोडवा. जाऊ दे, एवढे वेळेस तर बघा ना तुम्ही. मला कुठेतरी असं वाटतं की शालिनी ताईला पश्चाताप झालाय. आणि आई म्हणत होती की तिचं लग्न लावून द्यायचंय, मुलगा बघितलाय. आता आईने कुठला मुलगा बघितलाय, कुणाचं आयुष्य वाटोळं करणार आहे काय माहित आता. बरं सुरेश, जाऊ दे, पुढच्या पुढे बघू आपण काय करायची ती. कुठला मुलगा बघितलाय, काय बघितलाय ते नंतर बघू आपण. भूक लागली आता दोघाला पण. मी काय करतो, कुकर लावतो, वरण भात आहे ना, वरण भात लावतो मी, खाऊ मग. ही तुझ्या आईला किती काय अक्षरशः मला सांगतात, तुझ्या आईवर हात उघडणं बरोबर वाटेल का? लका तिला किती मला ना डोकं चाला ना बघ सुरेश. का ती शालिनीला किती लग्न झालं तरी हाणलं, तुझ्या आईला किती हाणलं, हाणून मारून जर ती व्यक्ती सुधरत नसेल तर काय बोलावं? मला वाटतं त्यांच्यापासून का नाही आपण लांब राहिलेलं बरोबर. वैताग आलाय का मला, वैताग आलाय. आला का रानामाळातून काम करून यायचं आणि ही बाई म्हणणारी जेव्हा बघन तेव्हा त्या पोलीस स्टेशन मध्येच. काय तिथं मी म्हणतोय सारख्या चक्रा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सनी काय होतंय काय? घरातल्या माणसाला आधी बघ ना म्हणा, पोटा पाण्याला स्वयंपाक पाणी करून जात जा मग पोलीस स्टेशन मध्ये. बाबा, माझ्याकडून पण चूक झाली बरं का. कारण शालिनी ताईला पोलिसांनी नेल्यापासून मी फक्त 1 ते 2 वेळेस गेलो होतो बघायला. शालिनी ताई माझ्या पण नाराज असेल. आता किती जर केली तर शेवटी ती माझी बहीण आहे ना. हो, मला पण लई वाईट वाटतं. पण ती पोलीस स्टेशनमध्ये मी का जात नाही माहिती का बाबा? मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो का नाही तिला बघायला, ती ना हमेशा बघा ती रश्मीचा विषय काढते. अरे सुरेश, तुला रश्मीने पाठवलं वाटतं, रश्मीची परमिशन घेतली का? नाहीतर बाबा तुला भांडण असं सारखं ती रश्मी एवढं पोलीस स्टेशनमध्ये तिला अक्षरशः आहे ना, तरी पण शालिनी ताई ना रश्मीलाच का असं दोषी मानती. तिला असं कुठंतरी असं वाटतं की ही सगळं शांताबाई आणि त्या रश्मीमुळे झाली. काय आता काय करायचं सांगा बरं. त्यामुळे मी का नाही शालिनी ताई तिकडे पोलीस स्टेशनमध्ये बघायला पण जात नाही, काहीच नाही बघा. सुरेश, तुझे नाही जात ना तेच बरं. या तू काय करणार आहे, पोलीस स्टेशनमध्ये तुझ्या बहिणीला बघून येणार आहे, ह्याच्या वेळी काय करणार आहे? आणि तुझी बहीण तुला सुनावणार, हे असंच झालं तसंच झालं, बायकोच ऐकतो हे. त्यामुळे तू तुझं कामाकडे लक्ष दे. रश्मीकडे तुझ्या हे सगळं जे काय तुझं चाललंय ना रेग्युलर रुटीन, ती तू फक्त लक्ष दे. बाकीचं आहे ना, तू इकडे काय डोकंच वापरू नको. बघ तुम्ही काय करायचं ती. बरं एक काम कर, चल मला थोडा लसूण बिसून लागा सोलून दे. थोडंसं कुकर लावतो का आणतोय बाहेरून. बाहेरून तर काय का ती बाहेरचं खायला काय वाटत नाही र. पैसे जाऊन पण काय होतं की मला अक्षरशः ती जमतच नाही बघ, जुलाब लागतात. काय सांगायचं का, बाहेरचं पचनच होत नाही मला. हो काय बाबा, हो चला ठीक आहे बाबा, तुम्हाला मदत करतो. काय रे बापाची मस्करी उडवतोय.
बाहेरचं मला पैसे होत नाही, जुलाब लागतात म्हणल्यानंतर हसा येते तुला लय. हा चल गप गुणानी स्वयंपाक करू लाग. नाही नाही बाबा, असं काहीच नाही. चला मी मदत करतो तुम्हाला. बघ शालिनी, मी तुला सांगितलं ना, तुझा बाप काय शहाणा नाहीये. हा हे बघ, तुला बाहेर काढायचं म्हणजे का नाही, मी आणि ही संजय म्हणणारे, हे संजय म्हणणारे अक्षरशः किती अक्षरशः अर्ग. हा तुला माहित नाहीये. हे बघ, हे लग्न करायला तयार होतील. अजून मी काय शब्द बोलले नाही ह्यांना. म्हणलं फोन केला का नाही, मी म्हणलं का नाही, अहो संजयजी चला लवकर आम्हाला मदत करायला. काय ती शालिनीच तिकडे जायचंय सोडवा, ही एका पायावर तयार होत्या. ते लय चांगला माणूस आहे, श्रीमंताच्या घरातला आहे. माहितीये का, दिसते का गळ्यात चैन ही. हा हे बघ, आता तुला आहे ना अक्षरशः दुःखाचे दिवस आहेत ना, लवकरच सुखाचे दिवस. फक्त तुला ह्यातून बाहेर काढू दे ग मला. ह्यातून तुला बाहेर काढलं का नाही पोलीस स्टेशनमधून, बघ कसं तुझं थाटामाटात लग्न करते मी. आईला कसं सांगू मी की मी त्या सोमावर प्रेम करते म्हणून. सनी ताराबाईचं पोरग ते सुद्धा खूप श्रीमंत आहे. आई पण आईला कसं सांगू, आई नाही मान्य करणार. काय करावं काहीच कळलं नाही. आई हे बघ, तू मला ह्यातून पहिलं बाहेर काढ ना, लग्नाचं ते नंतर बघू ना आपण. हां हे बघ आई, तू बाबांना शब्द दे. तू उगाच आहे ना, उगं टेन्शन घेऊ नको, इकडं पळ तिकडं पळ, ह्याला जामीन माग त्याला माग. तू फक्त आहे ना बाबांना म्हणाव की फक्त शालिनीने एकदाच बोलवले भेटायला. बाबा किती दिवस झाले ना फक्त फोनवर बोललं म्हणाय बोलते ते. बाबांनीच म्हणाव घेतलं का नाही, कंप्लेंट वापस घेतली की लगेच एका क्षणात मी लगेच बाहेर पडल. तू सांग ना बाबांना, माझ्यासाठी ना माझ्यासाठी बाबांच्या हातापाया पडून सांग ना तेवढं आई. अगं शालिनी, मस्त तुझ्या बापाच्या हातापाया पडती, पण तुझा बापा बघितला ना किती रगेलवणी करतो. ऐकतोय का? हां अगं मी मस्त म्हणते आता. बरं ठीक आहे, तू म्हणते का नाही, ठीक आहे, तू म्हणण्याप्रमाणे का नाही आता मी का नाही पोलीस स्टेशनमध्ये भेटायला आली का नाही तुला, घरी स्वयंपाक सुद्धा नाही केला. तुझा बाप सुरेश आले असतात, म्हणलं मरू दे तिकडं, ह्यांना असं रोज करून स्वयंपाक करून घालायचं म्हणलं. हां ती सुरेश म्हणलं ते रश्मी तिकडं मस्त माहेरला आयुष करते. किती दिवस झाला आता, यायचं नाव तर घेते का इकडं, आणि माझी पोरगी तिकडं म्हणलं पोलीस स्टेशनमध्ये मस्त नाश्ता करून खाल्ला आम्ही. हां आणि ह्यांना म्हणलं चला म्हणलं मला जायचं म्हणलं बाया लेखीला भेटायला, केलाच नाही स्वयंपाक. मरू दे तिकडं, रोज करून घालायचं, ह्या माझं एक सुद्धा काम ऐकायचं नाही. अगं आई असं काय करू नको, तुझं कर्तव्य आहे ना, तू कर्तव्यापासून पळू नकोस. बघ तुझं स्वयंपाक पाणी हे सगळं करत जा. परत बघ बरं, आता परत बाबा म्हणतील की नाही तू सारखं तिकडे शालिनीला भेटायला पळते आणि स्वयंपाक पाणी आम्ही उपाशीच. हे बघ आई, ती पण काम करते, ते थकून बागून आले, कशाला तू उगाच परत हे करते. हे बघ मी तुला सांगितलं ना, माझ्यामुळे ना तू आणि बाबा भांडू नकोस. बघ मी तुला अजून सांगते. बरं ठीक आहे, रडू नको, रडू नको. बघते काय येते. 1-2 दिवसात तुला सोडण्याचा प्रयत्न करते, काळजी घे. हां पहिला सुरेशला म्हणलोय मी की वरण भात लावू, म्हणलं का तांदूळ कुठं येतं, आणि ती कुकर बिकर असतो ती कुठं या. हा अय सुरेश इकडे जरा घरात. आईला ते कुकर लावायचं, पण ते सामान कुठं येते, तांदूळ आणि ती काय लागतं अजून, ती कुकर बिकर. बाबा राहू दे, मी आहे ना, हे बघा मोबाईलवर आहे ना, ऑनलाईन आहे ना, सगळं भेटतं, घरपोच होतं लगेच, अर्ध्या तासामध्ये सगळं जेवण येतंय. हां मी मागवतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 1 दिवसांनी आपल्याला बाहेरचं खाल्ल्याने तुम्हाला काय होतंय का लगेच, आणि झालं तर बघू, कारण आता आपल्याला ती सापडणार नाही. तिथे तुम्हाला माहित पण नाही ती कुकर कुठे आहे, ती तांदूळ कुठे आहे, तसं मला माहित नाही बाबा. मी किचनमध्ये कधी नाही आलो आणि असलं केलं नाही कधी. हां हे बघा मोबाईलवर मी सगळं मागवतो. आईला बाहेरचं खाऊन मला लय जुलाब होते, तर पोट दुखायला लागतं लगेच तासाभरात. त्यामुळं आईला तर काय अवघडच आहे का, ही तुझ्या आईला का अक्कल नाही. स्वयंपाक पाणी करून जायचं होतं तर. हां बरं ठीक आहे, मग काय मला ती सापडा नाही, मी कधी किचनमध्ये नाही आलो. केला होता काल आधी स्वयंपाक बिपाक करायचो, चपाती बिपाती येत होते मला माहिती आहे का. पण आता कसं आहे, लग्न झाल्यापासून काही असलं लक्षच नाही माझ्याकडं. एक काम कर, म्हणतोय ना तू मोबाईलवर हे करतोय, मागव दोघा पुरतं. यायला सगळं जाऊ दे, पैसे जायचं हो दे, जुलाब झालं तर झालं, मागव तू. ठीक आहे बाबा, मग मागव तुम्ही. हा जा. ही शालिनीची आई सारखी पोलीस स्टेशन पळतीय, आणि ती संजय म्हणणारा ती तर मुलगा नाही बहुतेक लग्नासाठी म्हणत. हां आणि त्या मुलाला सांगितलंय काय, पण ती मुलगा शालिनीला त्यासोबत लग्न करेल का, कारण त्याच्यापासून काही लपवलं नाही ना. नाही लपवलं तर काय नसेल, कारण त्या संजयला सगळं माहीत आहे की कशामुळे पोलीस स्टेशनमध्ये काय सगळ्या गोष्टी. मला नीटनेटका सोक्ष लावावंच लागणार आहे. आता मस्त वाईट वाटतंय, माझी पोरगी पोलीस स्टेशनमध्ये, पण काय करणार, काळ जाऊ दगड ठेवून सनी सगळं केलंय मी. तिला काय वाटलं, हां तू आई म्हणून सनी तू सगळी माया दाखवते ग, आणि मी बापही म्हणून सनी कडू वाटतोय, पण तुला माहित नाही पुरीवर किती जीव आहे माझा. ते बघ तू जाऊन काय भानगड आहे काय नाही ते, येऊ दे हिला. आता हिला मग तू स्वयंपाक पाणी बघत जा जरा, आणि तू शालिनीला सोडायचं म्हणल्यानंतर माझ्यावर विश्वास नाही जातो जरा बघतोस. आणि ही मस्त लग्नाचं पोरग बघितलं असं म्हणते. हां शालिनी सुधारली का नाही ही बघायचं ना. मी म्हणतो आपल्या पुरीला पहिलं वळण लावलं असतं नीटनीटकं, तर ती नाही बाळू पाहून काय वाईट होतं का म्हणतो मी, किती चांगलं माणूस, किती देव माणूस होता ती, पण हिला संसार करता आला नाही. त्या पुरीला काय म्हणायचंय, हिला ह्या भावाचं
आणि हिच असले पुळका. हे काय आता शालिनीला पुन्हा अक्षरशः सांगितलं ते तुझ्या सका मामाचं ऐकू नको. आईला कळायला पाहिजे ना. हां, शालिनीची आई पण इकडं माहेरला आली का नाही, अक्षरशः तिला जा म्हणणारच नाही बाबा. जा माहेर म्हणून किती यायचं माहेरला? हां, 4-8 दिवस ठीक आहे ना. राहिलं म्हणजे पार 2-2, 3-3 महिने, 6-6 महिने नावच घ्यायचं नाही तिकडं. का तर सासू अशी बोलती आणि नवरा साईड घेत नाही माझी. नवरा सगळं म्हणणार आईचंच ऐक तू. काय का तुम्ही हे बाबा, या या इकडे बाहेर या. काय करता किचन मध्ये? हे बघा 10-15 मिनिटात येतंय जेवण, या बाहेर. हो हो, आलो आलो. अहो मॅडम, तुम्ही तपासा तर. हा, कसं आहे आम्हाला कळालंय व जरा. हे कळालंय 20 वर्ष झालं बघा, त्याला 20-21 वर्ष झालं. त्याची चौकशी करायची आहे मला. अहो मावशी, तुम्हाला किती वेळा सांगितलं, ह्याच्या आधी पण एक बाई आली होती. तुम्ही 20 वर्षाचं मला आता किती दिवस झाला आता. आमचे अक्षरशः इथं किती सिस्टर येतात, किती डॉक्टर येतात, किती चेंज होतात, नवीन नवीन येतात. हां, असं नाही सांगू शकत बघा. होय, मला काय म्हणायचं डॉक्टर साहेबा, ते कोण बाई आली होती 20 वर्षापूर्वीचं विचारत होती का? आणि काय विचारत होती तुम्हाला काय माहिती आहे का? अहो माझी डिलिव्हरी झाली होती. मला कसं आहे, मला असं सांगितलं गेलं की मला म्हणजे मेलेलं बाळ झालं असं सांगितलं गेलं. आणि कसं आहे, मी जरा सुदीवर नव्हती, सिझर झालं होतं, माझ्या पोटाला लागलं होतं. आणि हे माझी शेजारची बाजू दिसते का नाही, ही मुलगी बघा, ही माझी मुलगी आहे. पण हे कसं आहे, जरा थोडंसं मिस्टेक झाली आहे. हां, त्याच्यामुळे विचारायचं होतं मला. अहो मावशी बाय, बरोबर आहे तुमचं. पण आता 20 वर्षाची ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं ना, काहीतरी 2 दिवसापूर्वी आलती बघा एक बाई विचारायला. तिला मी स्पष्ट सांगितलं, म्हटलं हां ठीक आहे तुमचं नाव. आता तुम्हाला पण तेच सांगते, तुम्ही फाईल आणली का? तुमची इथे डिलिव्हरी झाली होती का नाही? तुम्हाला नक्की बाबा मुलगा झाला होता की तुमचा मुलगा एक्सपायर झाला होता का नव्हता झाला, हे आम्ही बरं सांगू शकतो. आई आई, हे बघ, ह्यांना काय माहीत नाही असं वाटतंय. चला आपण दुसरीकडे विचारू आई. हां, ह्यांना नाही माहिती असं काय वाटतंय बघ. हां, हे म्हणल्या ना 2-3 दिवसापूर्वी एक विचारायला आलती, पार्वती काकू चालू होती, म्हणजे विमल काकू बरोबर बोलल्या. आई तू एक काम कर, हे बघ, चल घरी, चल आपण व्यवस्थित विचार करून मग विचारू आपण. इथं ह्या डॉक्टरना काय माहित नाहीये. हे बघा डॉक्टर साहेब, तुम्हाला सगळं माहित आहे. हां, आमची हे बघा माझ्या बायकोची डिलिव्हरी आणि माझ्या भावाची बायकोची डिलिव्हरी इथंच झाली होती. हां, आणि तुम्हाला माहित नव्हतं काय? मला चांगलं आठवते, तुम्ही ना माझ्या बायकोची डिलिव्हरी व्हायच्या टायमाला तुम्ही इथंच होतं आणि तुम्हाला माहित नसतं का एवढी मोठी घटना घडलेली? सांगा लवकर, नाही तर पोलिसांना बोलू शकतो मी. अहो काका, तुम्ही सरळ सरळ आम्हाला धमकी देताय. हां, पोलिस बोलू का नाही? मी तुम्हाला सांगितलं ना सरळ सरळ, मला ह्यातलं काही माहित नाही. मी इथं काम करते, बरोबर आहे. आमचे सर आले ना, त्यांना भेटा तुम्ही. हां, तुमच्या मिसेसची इथे डिलिव्हरी झाली होती, पण त्यांना ना मुलगा झाला होता का मुलगी एक्सपायर झाली का नव्हती हे आम्हाला कन्फर्म माहित नाही. आणि तुम्हाला त्यावेळेस सांगितलं असेल ना, मग तुम्ही एवढ्या दिवसांनी इथं आता विचारायला येत आहे. आतापर्यंत काय झोपे गेले होतात काय? हां, अहो असं कसं काय माहित नाही तुम्हाला? आणि आम्ही किती वर्षाचं असू दे ना, विचारू द्या. हां, हे बघा, मला असं वाटतंय बघा, ही तुमचं हॉस्पिटल आहे का नाही, फ्रॉड आहे फ्रॉड. हां, हे तर सगळे ना सगळे तुम्ही अक्षरशः ना सगळी काळे धंदे करताय वाटतं इथं. हां, आम्ही आता कधीपासून हॉस्पिटलमध्ये येतोय, पण तुम्ही सांगू शकत नाही आम्ही जुने पेशंट आहे, माहिती आहे ना तुम्हाला? हां, हे बघा, तुम्ही इथं लवकर सांगा, नाही तर हे बघा तुमचे सर आले ना तर तुम्हाला नोकरीवरून काढायला सांगेल मी. हां, खरं खरं सांगा, मला चांगलंच आठवतंय माझी बायको इथं डिलिव्हरी होती त्यावेळेस तुम्हाला सगळं माहित असतंय. हां, आणि तुम्ही आम्हाला ओळखता सुद्धा, तरी असं बोलताय. हां, बंटीची बाबा, चला चला, त्या बाईला काय माहित नाही, ऐका जरा. त्यांना काय माहित नसेल म्हणून नसेल सांगत. चला लवकर, आपण काही असं बोलून आणि करून काय फायदा नसते. चला बाहेर चला. बाबा, आई बरोबर बोलतीये. इथं भांडणं करून हे करून काय फायदा नाही आहे. 20 वर्षाचं त्यांना एवढी सगळी आपण हिस्ट्री विचारतोय म्हणल्यानंतर हां, आपण फाईल नाही आणली, काय नाही आणली. बाबा तुम्ही चला इथून, चला. इथं ह्यांना बोलून काय फायदा नाही बाबा. अगं रश्मी, शांती, तुम्ही कसं काय बोलताय? हां, तुम्ही तर असं म्हणताय ना की सगळं ते विमल वहिनीने सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगितले म्हणून. हां, मला काय म्हणायचं माहिती आहे का रश्मी, आपण का नाही विमल वहिनीला इथं घेऊन यायला पाहिजे. विमल वहिनीने कुठल्या त्या पार्वतीला ना कुठल्या सिस्टरसोबत बघितलं पैसे घेताना ही. हां, हे बघायला पाहिजे ना. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ह्या डॉक्टरला बोलून पण काय फायदा नाही, पण विमल वहिनीला इथं आणायला पाहिजे होतं. त्यांनी कुठल्या सिस्टरसोबत बघितले पार्वतीला? हां, हे कसं काय कळणार आपल्याला? आपल्या समोर जर ती सिस्टर गेली तरी आपल्याला काय कळणार नाही की बाबा ह्या सिस्टरला पार्वती भेटली आणि ह्यांचं हिला पैसे दिले म्हणून हिला सगळं माहिती आहे म्हणून. बरोबर बोलताय तुम्ही, बरोबर बोलताय बंटीची बाबा. काय माहिती आहे का की विमलीला चल म्हणलं होतं, पण तिला काम होतं जरा. आता हे बघा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. रश्मी, मी आणि विमली परत येईल. मग येईल आम्ही नंतर आणि चौकशी करेल. विमलीला घेऊनच येईन मी. कुठली सिस्टर इथं सांगेल तिला दवाखान्यात काम करते ना, तर बाई कुठली सिस्टर आहे, पार्वती कुठल्या सिस्टरला बोलली होती, कुठल्या पैसे देणं असं म्हणली होती. हां, हिला ह्या डॉक्टरला काय माहित नसेल. त्या सिस्टरला भेटावं लागेल आपल्याला. ऐका तुम्ही, चला इथून. अक्का, काय बोलती तू? हां, नाही ती तुझी पोरगी म्हणून सुनी, तू तिच्यासाठी प्रयत्न करते जामीन मिळवण्यासाठी. मला कोण सोडायचं का अक्का? कोण सोडायचं मला? अगं अक्का, तुझ्याशिवाय कोण आहे मला? हां, हे बघ अक्का, हे बघ शालिनी म्हणते ना की बाबा ठीक आहे मला सोडव. अगं अक्का, मला पण सोडव गं, मला पण सोडव अक्का. मला कोणी सुद्धा सोडवा नाही यातमधून. आला का पोलिस लय हाणतात आणि इथं भूत आहेत. अगं इथं आहे ना भूताची आवाज येतात, भूताची आवाज. आणि मी सांगाय गेलो कोणाला का तर अजून मला पोलिस आहे ना धू धू मारतात का. हां,
हे बघ सका, तुला पण सोडवण्याचा प्रयत्न नक्की करल, पण आता माझ्या पोरीला शालिनीला सोडवावं लागल. हे सगळं शालिनी पोलीस स्टेशनमध्ये हिला जेलमध्ये आहे ना, हे तुझ्यामुळे झालंय. सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला नीटनीटकं काय झालं वागायला, आणि आता नवीनच काय करतोय कारस्थान? नाही म्हणजे बाहेर होता त्यावेळेस तर तू सगळ्यांचा संसार उद्ध्वस्त केली, सगळ्यांची वाट लावली तू, आणि आता पोलीस स्टेशनमध्ये असून पण काय कुठल्या बाईला फसवतोय तू? माझ्या कानावर आलंय जणू कुठल्या तरी बाई तुझ्या त्या बाईच्या नादी लागलाय आणि तिच्यासोबत लग्न करणार आहे म्हणे. ती बाई तुला सोडवण्याचा प्रयत्न करते. कोण बाई आहे? तुला माहिती आहे का? तुझं दाजी म्हणणार त्या बाईच्या घरी जाऊन आल्यात, माहिती आहे का? भेटली का न भेटली माहीत नाहीये, पण ती विकी म्हणणार विकीला घेऊन सनी त्या बाईच्या घरी जाऊन आले ते. आता त्या बाईला काय भेटलं का नाही, काय बोललं काय नाही, तिच्या घरी कोण आहे काय आम्हाला माहित नाहीये. पण हे सगळं बंद कर. अगं अक्का, कोण बाई? हे बघ, ती बाई बी नाहीये. हे बघ, ती माझी होणारी बायको आहे. हे बघ अक्का, मी तुला सगळं सांगणार होतो ग, तुला विश्वासात घेऊन सगळं सांगणार होतो, आणि तुझा भाऊ खरंच सुधारलाय बघ. आता मागल्या काळामध्ये मी जे काय चुकीचं वागलो ते ठीक आहे, मी मान्य करतो ना की तुझे सगळं घरदार मी माझ्या नावावर केलं, मी चुकलं म्हणतोय ना, त्याची शिक्षा बघतोय. मग आता तुझी पुढची पोरगी म्हणून तू तिला सोडवायचा प्रयत्न करते. अगं आपलं पण रक्ताचं नातं आहे अगं अक्का. मी सगळं सांगतो तुला, तू मला ह्यातून बाहेर तर काढ. तू फक्त म्हणते की मी तुला भेटायला आली आहे. हे बघ अक्का, तू मला बाहेर काढ, मी सगळं सांगतो. माझं त्या बाईवर प्रेम आहे, म्हणजे मी लग्न करणार आहे आणि माझा संसार थटणार आहे. हे बघ अक्का, तू तुझ्या पुरीचा जसा विचार करते ना, तसा भावाचा पण विचार कर ना ग अक्का. कोण आहे सांग ना, तुझ्याशिवाय तर कोण आहे मला सांग ना. बरं ठीक आहे सका, तुला पण सोडवण्याचा प्रयत्न करल, पण तुझे दाजी बघितले ना कसे सरके डोक्याचे आहेत. शालिनीला तिथून पहिलं मला बाहेर काढू दे, मग तुलाही बाहेर काढ. पण ते बाईचा मला पत्ता दे, कशी आहे काय आहे, मी तुझं लग्न जमवल. पण हे बघ, तू सुधारलेला पाहिजे आणि तुला ह्यातून बाहेर काढायला जरा थोडा वेळ लागल. आधी शालिनीला तर मला बाहेर काढू दे. तुझा दाजी असं सहजासहजी सोडून दिल का सांग बरं, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागल. अक्का खरंच मला ह्यातून बाहेर काढशील ना ग? आणि माझं लग्न तूच लावून देणार ना ग अक्का? तूच मदत कर बघ अक्का, तुझ्याशिवाय मला कोणीच नाही बघ अक्का. ह्यातून मी बाहेर निघलो का नाही अक्का, तर हे बघ, मी तुझ्याशिवाय लग्न, म्हणजे मी खरं सांगतोय, तुला आवडली ना ती पोरगी तुला आवडली का नाही? सका, तू कर हिच्यासोबत लग्न, कर संसार, तरच मी पुढचं पाऊल उचलणार. चांगली लय प्रेम करते माझ्यावर, पण आता भाऊजीने जाऊन काय 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 तिचं कान भरलं माहित नाही का अक्का मला. बरोबर ठीक आहे, बघते मी. येते मी, आधी शालिनीला सोडव दे, मग बघू आपण. ठीक आहे शांते, तू म्हणते तसं, पण इथनं पुढे विमल वहिनीला घेऊन या आणि त्यांना सांग की कुठल्या सिस्टर सोबत बघितलं म्हणून. ठीक आहे, चल मग. ठीक आहे, मी घेऊन येईन, विमलीला घेऊन येईन, आणि तिला अक्षरशः तिला म्हणेन बाई तुझं हातातलं काम सोड म्हणेन, मी काम करू लागल तुझं एक दिवसाचं राहिलेलं, पण तू दवाखान्यात चल म्हणेन. चला उगा इथं भांडून फायदा नाही, उगा तमाशा करायला. चला. काय कुठून येतात हा लोक? 20 वर्षाची, 25 वर्षाची आम्हाला इष्ट द्या म्हणतात. एवढ्या दिवसांनी आतापर्यंत काय झोपले होते काय? अच्छा, म्हणजे ही शांताबाई, भाऊजी आणि हे सगळे माझी चौकशी करायला आले ते. आता ह्या डॉक्टरला भेटले, पण ते सिस्टरला भेटले तर माझं सगळंच भांडं फुटल. म्हणजे विमलीने सांगितलंय. विमलीने कधी बघितलं? मुर्दा बसवला तिने, दवाखान्यात आले असेल आणि असं चोरून बघितलं असेल. अच्छा, आता त्या सिस्टरलाच मला मारून टाकावं लागल, कारण तीच एकच पुरावा आहे तेवढं. तिलाच माहित आहे, मला माहित आहे. सिस्टरचा काटा काढावा लागेल लवकरात लवकर मला.